Good morning and welcome once again. So let's start with the discussion of semiconductor devices. आपण कालच्या लेक्चरला सेमीकंडक्टर डिव्हाइसेस सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण सुरुवात पीएन जंक्शन डायोडपासून केली. त्याचे दोन ॲप्लिकेशन्स महत्त्वाचे बघितले, एक हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि एक फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि त्याचा पुढचा पार्ट बघितला तो म्हणजे फिल्टर. त्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटर फिल्टर बघितलं. हे सगळं थेरॉटिकल बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये अजूनही थेरॉटिकल तुम्हाला नॉलेज गेन करायचं असेल तर तुम्ही बुक्समधल्या अजूनही काही लाईन्स सेंटेन्सेस आहेत ते त्याच्यामध्ये अजूनही लिहू शकता नोट्समध्ये. कारण थेरी असल्यामुळे काही लिमिटेड पार्ट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे किंवा सांगता येतो आहे, पण जर अदर काही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते नोट्समधनं घेऊ शकता. ओके, अगदी सेम तसंच पुढचा पॉईंट आज कंटिन्यू करूया. ओके, सो ॲक्च्युअल पुढचा पॉईंट असा आहे की स्पेशल पर्पज डायोड्स. आता डायोड म्हणजे बघितलं की आपण दोन इलेक्ट्रोड असलेलं एक डिव्हाइस आहे, सेमीकंडक्टर डिव्हाइस, सिलिकॉनचं किंवा जर्मेनियमचं. ओके, पी टाईप पी एन टाईप असे एकत्र करून तयार केले. मग स्पेशल पर्पज डायोड म्हणजे काय की एक असा डायोड की तो स्पेशल ॲप्लिकेशनसाठी तयार केला असेल. एक त्याचं पर्टिक्युलर ॲप्लिकेशन असेल, एक काहीतरी वेगळं ॲप्लिकेशन असेल. मग प्रत्येक डायोडची इथं कॅरेक्टरिस्टिक कशी असणार आहे, वेगळी असणार आहे, का तर त्याचं वर्किंगसुद्धा वेगळं असणार आहे. ओके, सो इथं बघा झिनर डायोड असा एक टाईप आहे. सगळ्यात पहिला स्पेशल पर्पज डायोड म्हणजे पी एन जंक्शन नंतर पुढचा डायोड कुठला असेल तर झिनर डायोड असतो. ओके, त्याच्यानंतर फोटो डायोड म्हणून आहे दुसरा पॉईंट. ओके, त्याच्यानंतर सोलर सेलला सुद्धा आपण एक प्रकारचा डायोड म्हणूया, कारण त्याच्यामध्ये सुद्धा पी आहे, एन टाईप आहे. ओके, आणि त्याच्यानंतर लाईट इमिटिंग डायोड असं म्हणूया. म्हणजे जवळपास 4 प्रकारचे इथं आपण स्पेशल पर्पज पी एन जंक्शन्स आहेत असं आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके, सो नेक्स्ट पॉईंट इज स्पेशल पर्पज डायोड्स. म्हणजे स्पेशल ॲप्लिकेशनसाठी त्यांचं पर्टिक्युलर वर्किंग आहे, त्याच्यावरनं त्याचं ॲप्लिकेशन ठरतं. याच्यासाठी 3 ते 4 इथं इम्पॉर्टन्स डायोड आपल्याला शिकायचे आहेत. त्याच्यामधला पहिला आहे झिनर डायोड. आता झिनर डायोड ॲक्च्युली हा सिलेबसमधून रिड्यूस केलेला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये एक 2-3 सब पॉईंट होते. मी थोडक्यात सांगतो की झिनर डायोड हा बेसिक डायोडसारखाच आहे, फक्त त्याची अशी कॅरेक्टरिस्टिक आहे की तो रिव्हर्स बायसमध्ये काम करतो. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताना तो रिव्हर्स बायसमध्ये वर्क होईल अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चर केला जातो आणि त्याच्यामधून रिव्हर्स करंट फ्लो होतो जेव्हा त्याचं ब्रेकडाऊन होतं. आता ब्रेकडाऊन म्हणजे काय, ती भिंत आहे ती तोडली ना, बॅरियर आहे ते तोडलं, ब्रेकडाऊन झालं. सो रिव्हर्स व्होल्टेजला ते ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर कंटिन्युअस करंट वाढत जातो आणि व्होल्टेज मात्र कॉन्स्टंट राहतं. सो कॉन्स्टंट व्होल्टेज म्हणजे काय, व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणून झिनर डायोड इज युज्ड इन द व्होल्टेज रेग्युलेटर स्पेशली. ओके, और वी कॅन से दॅट झिनर डायोड कॅन बी युज्ड ॲज ए व्होल्टेज रेग्युलेटर. मग तो रिव्हर्समध्ये वर्क करतो, मग त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. पण सिलेबसमधला रिड्यूस पॉईंट आहे, तरी पण लक्षात ठेवा की झिनर डायोड हा रिव्हर्समध्ये काम करतो आणि रिव्हर्स व्होल्टेज ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यामधलं व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं आणि करंट इन्क्रीज होतो. आणि जेव्हा झिनर फॉरवर्ड कनेक्ट केला जाईल, फॉरवर्ड म्हणजे रिव्हर्स म्हणजे माहीत आहे तुम्हाला, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह. सो जेव्हा झिनर फॉरवर्डमध्ये कनेक्ट केला जाईल तेव्हा मात्र झिनर रेग्युलर डायोडसारखं काम करेल. मग रेग्युलर डायोड म्हणजे कुठला, पी एन जंक्शन डायोड, जो की फॉरवर्ड बायस केल्यानंतर करंट जास्त असतो ना, एका 0.3 किंवा 0.7 व्होल्टपासून करंट वाढत जातो बॅरियर तुटल्यानंतर, ब्रेकडाऊन झाल्यानंतर. सो झिनर जेव्हा फॉरवर्ड बायस कनेक्ट केला जाईल तेव्हा तो रेग्युलर डायोडसारखा काम करेल. ओके, सो हे थोडक्यात झिनर डायोडशी रिलेटेड आहे. आता त्याच्यापुढं आपल्याला शिकायचं आहे फोटो डायोड. फोटो डायोड नंतर शिकायचं आहे सोलर सेल आणि सोलर सेल नंतर शिकायचं आहे लाईट इमिटिंग डायोड. हे बघा, हे सगळे थिअरॉटिकल पॉईंट्स आहेत. ऑल दीज आर द थिअरॉटिकल पॉईंट्स. हे सगळं थिअरी, याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे, वर्किंग आहे, डायग्राम आहे, ग्राफ आहे, ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत. जेवढं आपण वाचू तेवढं ते आपल्याला कमी असं म्हणता येईल. सो जेवढं जास्त पाठांतर करत बसायचं नाही किंवा तोंडपाठ अगदी लाईन टू लाईन करत बसायचं नाही. जेवढं नॉलेज गेन करता येईल तेवढं नॉलेज गेन करा. तुम्हाला ऑटोमॅटिक त्या पॉईंटबद्दल लिहिता येतं. सो बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे महत्त्वाचे पॉईंट आहेत. सीईटीला काय याचे शॉर्टकट सगळे लक्षात ठेवायचे आहेत. कुठलं मटेरियल असेल, रिव्हर्स बायस का फॉरवर्ड बायस, बँड गॅप काय असतो, सेमीकंडक्टर काय असतं, हे असं इन शॉर्ट आपल्याला सीईटीसाठी लक्षात ठेवावं लागतं. फार काही डिटेल पाठांतर करत बसायची गरज पडत नाही. सो थेरॉटिकल पॉईंट आहे, त्यामुळे तुम्हाला जे हायलाइटेड मला द्यावेशी वाटतात तेवढे पॉईंट्स मी तर बोर्डवरती देतो. तेवढे जरी लिहिले तरी चालतील, किंवा अजूनही बुकमधला रेफरन्स घेऊन किंवा नोट्समधला रेफरन्स घेऊन किंवा याच्या रिलेटेड अजूनही काही तुम्ही जर नोट्समध्ये पॉईंट्स तयार केले तरीसुद्धा चालेल.
ओके. सो आपण स्पेशल पर्पज डायोड्समधला पहिला डायोड बघूया. सो डायोड आहे फोटो डायोड. मी डायग्राम पहिल्यांदाच याची ड्रॉ करून ठेवलेली आहे. आता ही एक कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे की एक असं कन्स्ट्रक्शन आहे याच्यामध्ये. ओके. सो महत्त्वाचे हे दोघं जण आहेत बघा, पी टाईप आणि एन टाईप. आणि हे बाकीचं कोटिंग आहे. इथं आहे ते सिलिकॉन नायट्रेट. हे सिलिकॉन नायट्रेट म्हणजे काय, एक कोटिंग, एक केमिकल कंपोजिशन आहे, त्याचं कोटिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे एक कोटिंग आहे बघा, कोटिंग म्हणजे इथे एक पार्ट आहे, हा सिलिकॉन ऑक्साईडचा पार्ट आहे, त्याला मी डिफ्युजन मास्क ऑफ SiO2 म्हटलेला आहे. ओके. आतमध्ये पी टाईप आहे, एन टाईप आहे, यांचं कॉम्बिनेशन तिथं दिलेलं आहे. आणि इथं लाईट इन्सिडंट होते बघा, लाईट इन्सिडंट म्हणलेलं आहे. ओके. सो पहिल्यांदा फोटो डायोडचं मिनिंग काय बघा, हा एक स्पेशल पर्पज डायोड आहे. डेफिनेशन काय लिहूया आपण, इट इज ए स्पेशल पर्पज डायोड. हा एक वेगळ्या आणि स्पेशल पर्पजसाठी तयार केलेला डायोड आहे. इट इज ए स्पेशल पर्पज डायोड which converts लाईट एनर्जी, बघा लाईट येते ना त्याच्यावरती, विच कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. अगदी सोपं आहे बघा, सिंपल. जेव्हा लाईट पडते तेव्हा त्याच्यामधून करंट फ्लो व्हायला चालू होतं. ओके. ही सगळ्यात पहिली महत्त्वाची डेफिनेशन. कन्स्ट्रक्शन बघितलं आपण, डेफिनेशन बघितली. आता यातले हायलाइट्स पॉईंट काय काय आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशन, तर तो काम काय करतो, तर जेव्हा त्याच्यावरती लाईट पडते तेव्हा तो करंट फ्लो करतो. हे कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय बघा. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटरमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघितलेला होता. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काय झालं होतं, जेव्हा लाईट पडते त्या फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलवरती तेव्हा इलेक्ट्रॉन्स बाहेर येतात आणि ते इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट केले जातात दुसऱ्या प्लेटनी. मग इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले म्हणजे करंट फ्लो झाला असं आपण म्हणतो. सेम त्या टाईपचं वर्किंग इथं होत असतं. म्हणून ह्याचं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरतीच बेस्ड आहे असं सांगितलं जातं. ओके. सो इट्स अ प्रिन्सिपल, बघा मी काही हायलाइटेड पॉईंट्स देतो तुम्हाला. इट्स अ प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन फोटो इलेक्ट्रिक. फोटो हा लाईटशी रिलेटेड शब्द आहे ना, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा कळतं का हे वाक्य, एक एक वाक्य बघा, अगदी सोपी वाक्य आहेत. याचं जे प्रिन्सिपल आहे ते डिपेंड आहे कशावरती, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरती. अजून एक याचा एक हायलाइटेड पॉईंट बघा, इट ऑपरेट्स, हा ऑपरेट किंवा काम करेल, इट ऑपरेट्स वेन, कधी, वेन इट इज कनेक्टेड इन रिव्हर्स्ड बायस. म्हणजे जेव्हा हा रिव्हर्स्ड बायसमध्ये कनेक्ट केला जाईल तेव्हा हा काय करेल, काम करेल. आता रिव्हर्स बायस म्हणजे काय, पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्हला आणि निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्हला. म्हणजे पी टाईप बॅटरीच्या निगेटिव्हला आणि एन टाईप बॅटरीच्या पॉझिटिव्हला अपोजिट कनेक्ट करायचं. ओके. मग आता डायोडमध्ये काय असतं बघा, डायोड फॉरवर्डमध्ये लावला तर तो काम करतो, फास्ट करंट जातो. पण रिव्हर्समध्ये लावला तर अगदी थोड्याफार प्रमाणात करंट जातो. तर ते कसं मी तुम्हाला सांगतो, रिव्हर्स बायस मी तुम्हाला दाखवतो बघा. समजा इथं पी आहे, हा पी आहे आणि हा इथं EN आहे. तुम्हाला कदाचित PN जंक्शन जर आठवत नसेल 11चं तर तो पार्ट मी थोडक्यात रिपीट करतो. PN जंक्शन कसं तयार केलं जातं हे बघूया. आता PA म्हटल्यावर जास्त कोण असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत. मी काल म्हटलं होतं ना, मेजॉरिटी कॅरियर्स पॉझिटिव्ह असतात, बरोबर. आणि मायनॉरिटी कॅरियर्स कोण असतात, निगेटिव्ह, थोडेफार असतात. एन म्हटलं की जास्त कोण असतील, निगेटिव्ह असतील. आणि अगदी कमी प्रमाणात कोण असतील, पॉझिटिव्ह असतील. समजतंय. जेव्हा पी आणि एन असे एकत्र येतात तेव्हा इथे एक डिप्लेशन लेअर तयार होतो बघा, एक बॅरियर तयार होतं. बॅरियर व्होल्टेज म्हणजे एक प्रकारचं तिचं एक व्होल्टेज असतं. तेवढ्या व्होल्टेजच्या पुढे गेलं ॲप्लाइड व्होल्टेज तरच तो ब्रेक होणार आणि तरच करंट फ्लो होणार असं असतं. सो हे बॅरियर व्होल्टेज झालं, ह्या भिंत एक तयार झाली ना. आणि ही भिंत तयार झाली, याच्या आतमध्ये काय असतं तर पॉझिटिव्ह साईडला निगेटिव्ह आयन्स तयार होतात आणि निगेटिव्ह साईडला पॉझिटिव्ह आयन्स तयार होतात. हे आयन्स आहेत बघा, हे डिप्लेशन लेअरमध्ये असतात. ओके. मग हा जर फॉरवर्ड कनेक्ट केला तर बघा हे पॉझिटिव्ह इकडे जायला बघतील, हे निगेटिव्ह इकडे जायला बघतील. म्हणजे डिप्लेशन लेअर कमी असणार आहे. कोणासाठी, फॉरवर्डसाठी. लक्षात ठेवा, हे सेंटेन्स लक्षात ठेवा.
फॉरवर्ड बायससाठी डिप्लेशन लेअर हा कमी असतो मिनिमम. मग आपल्याला इथं रिव्हर्स कनेक्ट करायचं ना, मग आपण पॉझिटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट करूया बॅटरीचा. मी फॉरवर्ड आधी समजावून साईडला म्हणून हे ड्रॉ केलं होतं. आता मी काय करतो, रिव्हर्स करतो. बघा एक व्होल्टेज आहे, हे रिव्हर्स आहे का बघा. आता हे पॉझिटिव्हला रिव्हर्स झालं. मग आता ह्याच्यामध्ये काय होणार, तर हे प्लस आहे ते कुणाकडे जायला बघणार, मायनसकडे जायला बघणार. ह्यातले मॅक्सिमम मायनस कुणाकडे जायला बघणार, प्लसकडे जायला बघणार. म्हणजे डिप्लेशन लेअर काय होत चाललाय, वाढत वाढत चाललेला आहे. बघा आता एवढा तयार झाला बघा. सो एक वाक्य लक्षात ठेवा, रिव्हर्स बायससाठी डिप्लेशन लेअर खूप मोठा असतो आणि हाच फायदा इथं होतो. आणि इथं अशी लाईट टाकली जाते त्या डिप्लेशन लेअरवरती. जेवढा मोठा डिप्लेशन लेअर असेल तेवढ्या याच्यामधल्या जास्त आयन्सला एनर्जी देता येते. छोटा डिप्लेशन लेअर आला तर मायनॉरिटी म्हणजे कमी मिळत आहेत ना, त्यांना एनर्जी कमी देता येते, म्हणजे करंट कमी फ्लो होईल. पण जर मोठा डिप्लेशन लेअर झाला तर एनर्जी जास्त त्याच्यावरती पसरली जाईल आणि आतमधले कॅरियर्स जास्त प्रमाणात एक्साइटेड मोडमध्ये जाऊ शकतात. ओके. मग आता पहिली स्टेप काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं काय, फोटोडायोड इज ऑपरेट्स व्हेन इट इज कनेक्टेड इन ए रिव्हर्स बायस. ओके. सो व्हेन लाईट इज नॉट इन्सिडंट, म्हणजे अजून लाईट इन्सिडंट केली नाही असं आपण म्हणूया. व्हेन लाईट इज नॉट इन्सिडंट मग आता लाईट इन्सिडंट नाही म्हणजे हा रिव्हर्स बायसमध्ये काम करेल. आणि रिव्हर्स बायसमध्ये ॲक्च्युली आपण करंट 0 म्हणतो. पण अगदी थोड्याशा मायनॉरिटीज तिथं प्रेझेंट असतात, त्यांच्यामुळे जो करंट फ्लो होतो त्याला रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हटलं जातं. आता ह्यासाठी तुम्हाला फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस 11चं तिथं मग त्याची इन डिटेल थिअरी येते बघा, की रिव्हर्स बायसमध्ये थोड्याफार का होईना प्रमाणात रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असतो, कारण ह्याच्यामध्ये थोड्याफार मायनॉरिटीज प्रेझेंट आहेत ना. ओके. पी मध्ये एन आहेत, एन मध्ये पी आहेत. ओके. सो ह्यातल्या पी आहेत ते इकडे जातात, ह्यातल्या पी आहेत ते ह्यातले एन आहेत ते इकडे येतात आणि ह्यातले पी आहेत ते इकडे येतात, म्हणजे रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लो होतो. सो व्हेन लाईट इज नॉट इन्सिडंट ऑन द फोटोडायोड, जेव्हा लाईट इन्सिडंट केली जाणार नाही, अजून केलेली नाही आपण, द रिव्हर्स निगेटिव्ह करंट असतो तो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट अगदी मिनिमम असतो तो. रिव्हर्स सॅच्युरेशन करंट मिनिमम इज फ्लोज किंवा इज फ्लोईंग थ्रू इट. बघा अजून लाईट आपण इन्सिडेंट केलेली नाही. सो व्हेन लाईट इज नॉट इन्सिडेंट ऑन इट, तो रिव्हर्स बायसारखा काम करेल ना. आणि रिव्हर्स बायसमधनं काय होत असतं, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट फ्लो होत असतो. त्याला इथं ब्लॅक करंट असं म्हटलेलं आहे. सॉरी, इथं डार्क करंट असं नाव ॲक्च्युली. डार्क करंट म्हणतो मी, डार्क. ओके. सो विदाउट अप्लाइंग एनी लाईट, whatever the current is flowing, that current is called as डार्क करंट. बघा डार्क करंट आहे, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट आहे ना, त्यालाच काय म्हटलं जातं, डार्क करंट म्हटलं जातं. आता काय करूया आपण, आता त्याच्यावरून लाईट इन्सिडेंट करूया त्याच्यावरती. फोटोडायोडवरती आता काय करायचं, लाईट इन्सिडेंट करायची. ओके. सो when light is incident, आता लाईट म्हणजे काय असतं तर फोटॉन एनर्जी. लाईट इज इन्सिडंट म्हणजे फोटॉन एनर्जी. ओके. आणि ही जी फोटॉन एनर्जी आहे त्या सेमीकंडक्टरच्या बँडगॅप एनर्जीपेक्षा जास्त पाहिजे. तर बँडगॅप एनर्जी असते ना प्रत्येकाला, कंडक्टरला, सेमीकंडक्टरला किंवा इन्सुलेटरला. सो कंडक्टरची एकदम ओव्हरलॅप असते, सेमीकंडक्टरची थोडी बँडगॅप असते, इन्सुलेटरची खूप मोठी असते. म्हणजे कंडक्शन व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होण्यासाठी जो काही गॅप आहे त्याला बँडगॅप म्हणतो ना आपण. 11चं बघा इन डिटेल पहिलाच पॉईंट आहे थेरीमधला सुरुवातीचा. सो जी आपण लाईट इन्सिडेंट करणार आहे ती बँडगॅपपेक्षा साहजिकच जास्त पाहिजे, तरच हा ॲक्टिवेट होईल ना. सो वेन लाईट एनर्जी विच इज फोटॉन एनर्जी इन्सिडंट ऑन इट, बरोबर. इन्सिडंट झाल्यानंतर काय होणार आहे तर ह्यातले जे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत, ते काय होतील, एक्साइट होतील बघा. ओके. रिकंबाईन होतील असं आपण म्हणूया. ओके. इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेटेड अँड मॅक्सिमम करंट फ्लोज, म्हणजे अजून आता करंट फ्लो व्हायला चालू झालं, मॅक्सिमम करंट फ्लोज.
म्हणजे काय झालं तर ह्या पीमध्ये यन आहेत ना काही प्रमाणात, डिप्लेशन लेअरमध्ये निगेटिव्ह आयन्स असतात इकडं आणि इथं पॉझिटिव्ह आयन्स असतात. सो ह्यातले जे निगेटिव्ह आयन्स आहेत ते हे पॉझिटिव्हकडे जायला बघतील, ह्यातले जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत हे निगेटिव्हकडे जायला बघतील. म्हणजे थोडक्यात करंट फ्लो होणार आहे ना, रिव्हर्स करंट फ्लो होणार आहे. सो करंट मॅक्सिमम करंट फ्लोज. दस मग टोटल करंट काय झाला सांगा. दस टोटल करंट इज ॲडिशन ऑफ, दोघांचे ॲडिशन झालं ना, ॲडिशन ऑफ पहिला कोण होता डार्क करंट, ओके, आणि दुसरा काय अँड करंट फ्लोइंग ड्यू टू इन्सिडंट लाईट, करंट फ्लोइंग ड्यू टू इन्सिडंट लाईट. सो अशा पद्धतीनं करंट फ्लो होणार आहे. सो आपण म्हणूया की फोटोडायोड हा लाईट इन्सिडंट केल्यानंतर मॅक्सिमम करंट आपल्याला तिथं तो देतो. ओके, अजून एक वाक्य आपण याच्यामध्ये सांगू शकतो की द करंट इज डिपेंड अपॉन इंटेन्सिटी, द करंट इज डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी. जेवढी इंटेन्सिटी जास्त असेल तेवढा करंट काय होऊ शकतो, जास्त याच्यामधनं फ्लो होऊ शकतो. ओके, सो वॉट एव्हर द इन्सिडंट इंटेन्सिटी इज देअर, सो करंट इज डिपेंड्स अपॉन दॅट पर्टिक्युलर इंटेन्सिटी. लक्षात आलं. काही जे की पॉईंट्स आहेत, ठराविक पॉईंट्स, आता याचा ग्राफ आहे, नंतर ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस ॲप्लिकेशन, मग तसले ते पॉईंट्स आपण बघूया. चला इथपर्यंत लिहून घ्या हे सगळं व्यवस्थित. दिस इज द थिअरी अबाउट फोटोडायोड. ओके, सो नेक्स्ट पॉईंट बघा मी काय लिहिलेलं आहे, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोडायोड ऑफ डिफरंट इंटेन्सिटी. मी तर तुम्हाला दोन ग्राफ एक्सप्लेन करणार आहे. एक ग्राफ आहे तो त्याचा कॅरेक्टरिस्टिकचा ग्राफ आहे आणि दुसराही कॅरेक्टरिस्टिक आहे, फक्त पॅरामीटर बदललेले आहेत. ओके, अगदी सिंपल बघूया की आय व्ही ग्राफ. आता रिव्हर्स सॅच्युरेशन करंट आहे, म्हणजे निगेटिव्ह करंट फ्लो होतोय, व्होल्टेज पण निगेटिव्ह आहे, म्हणून मी हा क्वाड्रंट कन्सिडर केला की ज्या ठिकाणी एक्स ॲक्सिस पण निगेटिव्ह असेल, वाय ॲक्सिस पण निगेटिव्ह असेल. सो एक्स ॲक्सिसवरती कोण आहे बघा, व्होल्टेज आहे, आणि वाय ॲक्सिसवरती बघा कोण आहे, तो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणलं होतं ना, तो आहे. ओके, मग आता सुरुवातीला काय होतं, मग अशी बघितलं होतं आपण की सुरुवातीला लाईट इन्सिडेंट केलेली नाही आहे, इंटेन्सिटी नाही आहे. ओके, सो विदाउट अप्लाइंग एनी लाईट जी काही तिथली कंडिशन होती ती डार्क करंटची होती, म्हणजे सुरुवातीला डार्क करंट फ्लो होणार आहे, त्याला आपण रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणतो. सो तो अगदीच मिनिमम असेल बघा, तो 0 मी स्टार्ट केला ना, असा लाईक दिस. ओके, सो दिस इज द डार्क करंट फर्स्ट ऑफ ऑल. सो त्याची व्हॅल्यू काय तर मग 100 मायक्रो ॲम्पेअर इतकी असेल असं आपण म्हणूया. आता नेक्स्ट हे जे तीन ग्राफ आहेत हे तीन वेगवेगळ्या इंटेन्सिटीचे आहेत. आपण इंटेन्सिटी वाढवत चाललेलो आहे. मी म्हटलं ना इंटेन्सिटी वाढवली की टोटल करंट आपण काय लिहिलो होतं मागाशी, टोटल करंट इज इक्वल टू पहिला असतो तो डार्क करंट, बरोबर ना, डार्क करंट, आणि दुसरा तर होतो तो फोटो करंट म्हणूया, लाईट इन्सिडेंट झाल्यानंतरचा. सो दुसरा करंट कुठला असेल, फोटो करंट. सो टोटल करंट किती आहे बघा, दोघांची ॲडिशन आहे, डार्क अँड फोटो करंट. ओके, सो सुरुवातीला तर आपल्याला डार्क करंट मिळालं, पण आता आपण लाईट इन्सिडेंट करूया. चला इंटेन्सिटी आली तिथं. सो इंटेन्सिटी आली तर डार्क करंटमध्ये हा फोटो करंट ॲड होणार आणि रिव्हर्स करंट वाढणार. चला मग रिव्हर्स करंट वाढला बघा हा. ओके, आता ॲक्च्युली हा ग्राफ इथनं का सुरू केला आहे बघा, ही प्रॅक्टिकली कंडिशन आहे 0.5 व्होल्टची. इथनं जरी चालू केला तरी सुद्धा असा चालेल, काही हरकत नाही, कारण आपण व्होल्टेज तिथं अप्लाय केलं आहे असं दाखवायला पाहिजे ना, आपल्याला काहीतरी व्होल्टेज आपण इन्क्रीज करतोय असं दाखवायला पाहिजे, म्हणून हे इथून घेतलेलं आहे. ओके, अजून इंटेन्सिटी वाढवली. चला अजून करंट खाली आला बघा, खाली आला म्हणजे निगेटिव्हली वाढत चाललाय ना, तो खाली वाढला, आणखी अजून इंटेन्सिटी वाढवली, अजून करंट काय झाला, वाढत गेला. म्हणजे आपण असं म्हणूया की जेवढी इंटेन्सिटी जास्त टाकता येईल तेवढा जास्त रिव्हर्स करंट फ्लो व्हायला लागेल, का तर ह्याच्यामध्ये ॲडिशन होत चालेल ना फोटो करंटमध्ये. सो टोटल रिव्हर्स सॅच्युरेशन करंट जो आहे तो पण, किंवा टोटल निगेटिव्ह करंट आहे तो पण काय होत चालला, वाढत चालेल. सो ह्याला व्होल्टेज करंट किंवा आय व्ही कॅरेक्टरिस्टिक किंवा व्ही आय कॅरेक्टरिस्टिक म्हणतो बघा. सो ह्याला आपण आय व्ही कॅरेक्टरिस्टिक असं नाव दिलेलं आहे फोटोडायोडचे, आणि इंटेन्सिटीज मात्र वेगवेगळ्या आहेत. ओके, आता सेम असा हाच ग्राफ दुसऱ्या पद्धतीनं बघूया. फक्त हेडिंग काय लिहिले बघा मी, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑन करंट, म्हणजे फक्त इंटेन्सिटी आणि करंटचं रिलेशन बघूया. आता हा मी मुद्दाम इकडे काढलेला आहे, मॅग्नेट्यूड व्हॅल्यू कन्सिडर केलेला, आपल्याला फक्त डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन बघायचं ना. इंटेन्सिटी वाढली की करंट वाढतो, मग तो निगेटिव्हली वाढतो. फक्त इथं आता दाखवताना मॅग्नेट्यूड व्हॅल्यू घेऊन त्याचा पॉझिटिव्हमध्ये दाखवलेला आहे. सगळ्यात सुरुवातीला इंटेन्सिटी 0 आहे म्हणूया आपण. इंटेन्सिटी 0 म्हणजे लाईट टाकली आहे का आपण, चला नाहीच, अजून लाईट टाकलेली नाही आपण. मग लाईट नाही टाकली तर तो
रिव्हर्स बायासारखा काम करतोय पहिल्यासारखा, मग त्यातनं रिव्हर्स थोडाफार करंट जातोय ना, मग थोडाफार जातोय म्हणजे हा इतका जातोय बघा, काहीतरी इतर होता ना हा 100 मायक्रो एम्पियर -100, सो हा बघा 100, फक्त खालचा वर दाखवलाय पण बाकी काही नाही. सो हा जो आहे तो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट, ज्याला आपण काय म्हणतो डार्क करंट म्हणतो ना. चला आता इंटेन्सिटी वाढवली तर थोडंसं डार्क करंट काय होत जाणार, आता वाढत जाणार आहे. अजून इंटेन्सिटी वाढवली तर अजून वाढत जाणार आहे. अजून इंटेन्सिटी वाढवली अजून वाढत चालला. चला इंटेन्सिटी वाढवत वाढवत जोपर्यंत आपण इथपर्यंत जातो एक पर्टिक्युलर इंटेन्सिटी, तोपर्यंत तो करंट काय होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. म्हणजे बघा फोटो करंट वाढला, निगेटिव्ह करंट सगळाच करंट वाढला ना. सो इथं आलो, मग इथं आल्यावर काहीतरी इंटेन्सिटी असेल ना, काहीतरी मिलीवॅट पर सेंटीमीटर वगैरे असं त्याचं रेट आहे त्या इंटेन्सिटीचा. सो इथं आलो आपण, सगळ्यात हायेस्ट इंटेन्सिटी आली. झालं आता ह्यातले इलेक्ट्रॉन संपले, त्यांचं कामच संपलं ना. का तर इंटेन्सिटी वाढवली म्हणून काही कंटिन्युअस करंट वाढतो असं पण नाही, काहीतरी एका लिमिटपर्यंत जाऊनच वाढणार आहे ना करंट, त्याच्या पुढं वाढणार नाही. रबर असते, आपण रबर ओढतो एका लिमिटपर्यंत, इथपर्यंतच ओढतो ना, ह्याच्या पुढं नाही ओढू शकत ना, ओढली तर तुटणार आहे माहिती आपल्याला, तुटून तर द्यायची नाही, मग इथपर्यंतच हे त्याचं लिमिट झालं. तसं जेवढे इलेक्ट्रॉन्स होल्स त्याच्यामध्ये आहेत तेवढाच करंट फ्लो होणार आहे, त्याच्यावर करंट फ्लो होणार आहे. फोटो इलेक्ट्रिकमध्ये पण असं होतं बघा. सो इथं आलो, इंटेन्सिटी सगळ्यात हायेस्ट झाली, मॅक्सिमम इंटेन्सिटी झाली. सो मॅक्सिमम इंटेन्सिटीला करंट काय मिळालं, मॅक्सिमम मिळालं. आणि तिथून पुढं करंट काय राहिला आहे, कंटिन्युअस असा राहिला. भले इंटेन्सिटी वाढवली आहे आपण, पुढं अजून वाढवा, मग मॅक्सिममच्या अजून पुढे जावा, काय हरकत नाही. करंट शेवटी कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. सो करंट सॅच्युरेट झाला, म्हणून IS ला काय म्हणायचं, सॅच्युरेशन करंट म्हणायचं. कसला करंट, सॅच्युरेशन करंट. आणि व्होल्टेज काय झालं, कॉन्स्टंट राहिलं बघा. म्हणजे जे काय आपलं व्होल्टेज असेल ते व्होल्टेजनं पुढं कसं असेल, कॉन्स्टंट असेल, त्याला VR असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं. आणि IR म्हणजे डिव्हाइस करंट. सो करंट दोन प्रकारचे आहेत, एक डार्क करंट आणि एक फोटो करंट, आणि त्या दोघांना मिळून डिव्हाइस करंट म्हटलेलं आहे, जो की रिव्हर्स निगेटिव्ह करंट असतो ना. आणि हा ग्राफ काय शो करतो, तर हा ग्राफ सांगतो की इंटेन्सिटीमध्ये आणि करंटमध्ये कशा पद्धतीनं रिलेशन आहे. एक डार्क रेजिस्टन्स आहे फोटो डायोडचा. ओके, सो इट इज द रेशो ऑफ मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज टू द डार्क करंट. डार्क रेजिस्टन्स आपला बेसिक रेजिस्टन्स असो तसंच लिहायचं आहे बघा, व्होल्टेज अपॉन करंट. सो डार्क रेजिस्टन्स म्हणतो मी, RD म्हणतो त्याला. सो रिव्हर्स व्होल्टेज असं लिहितो बघा मी, VR अपॉन डार्क करंट लिहितो, ID. चालेल का बघा. सो लिहा तुम्ही, इट इज द रेशो ऑफ मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज टू द डार्क करंट. याच्या खाली लिहा, इट इज द रेशो ऑफ, डार्क करंटची डेफिनेशन लिहितोय आपण, इट इज द रेशो ऑफ मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज टू द डार्क करंट. हा ओहममध्येच असेल ना. सो दिस इज द डार्क रेजिस्टन्स ऑफ फोटोडायोड. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स याच्या पुढे बघूया. चला इथपर्यंत लिहून घ्या सगळ्यांनी. चला मी काही ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स इथं लिहितो बघा. सो थेरॉटिकल पॉईंटच आहे. सो क्विक रिस्पॉन्स वेन एक्सपोज्ड टू लाईट. पहिल्यांदा मी ॲडव्हान्टेजेस लिहितो, जेवढे गरजेचे आहेत तेवढंच देतो मी तुम्हाला, भरपूर आहेत माझ्याकडं ॲडव्हान्टेजेस. क्विक रिस्पॉन्स टू द लाईट, म्हणजे लाईट पडल्या पडल्या करंट काय होणार आहे, लगेच फ्लो होणार आहे. सो वी कॅन से दॅट क्विक रिस्पॉन्स टू द लाईट. मगाशीच एक ॲडव्हान्टेजेस बघितलं आपण, रिव्हर्स करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, रिव्हर्स करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाशी होता, इंटेन्सिटी ऑफ लाईट. चालेल का, सोपा आहे ना. इंटेन्सिटी ऑफ लाईट जेवढे तुम्हाला लक्षात राहतील तेवढेच देतो, एक 4-5. सो करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ लाईट. हाय स्पीड ऑफ ऑपरेशन्स, हे काय ॲडव्हान्टेजेस पार्ट आहे याचा. हाय स्पीड ऑफ ऑपरेशन, हाय स्पीड ऑफ ऑपरेशन. लाईट वेट अँड कॉम्पॅक्ट साईज, लक्षात राहण्यासारखं आहे. हलका आहे, कॉम्पॅक्ट साईज, फिजिबल साईज आहे. लाईट वेट अँड कॉम्पॅक्ट साईज. चालेल, लक्षात राहू शकतं. कॉस्ट लो आहे याची. सो रिलेटिवली लो कॉस्ट म्हणतो फक्त मी, लो कॉस्ट, बस लो कॉस्ट म्हणतो. ठीक आहे, एवढे भरपूर झाले ॲडव्हान्टेजेस. ओके, विल सी सम डिसॲडव्हान्टेजेस. Again one theoretical point.
So it's a property or temperature dependent. Okay, it is temperature dependent. It is temperature dependent. हा डिसएडवांटेजेस का म्हटलेला आहे बघा, डिपेंडंट. कारण टेम्परेचर जर कमी जास्त झालं तर काय होतं, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ओके, लो रिव्हर्स करंट फॉर लो इल्युमिनेशन लेवल्स. लो करंट, फक्त असं लिहितो बघा मी, लो करंट फॉर लो इल्युमिनेशन. बघा हा ॲक्च्युली याचा ॲडव्हान्टेजेस पण आहे आणि डिसएडव्हान्टेज पण आहे. ॲडव्हान्टेज कसा आहे बघा, जर इंटेन्सिटी वाढली तरच करंट वाढणार, पण इंटेन्सिटी कमी असेल म्हणजे इल्युमिनेशन जर कमी असेल लाईटचं तर करंट कसं असणार आहे, लो असणार आहे. सो दीज आर द डिसएडव्हान्टेजेस. ॲप्लिकेशन्स बघूया. ॲप्लिकेशन्स म्हणजे उपयोग ना, युजेस म्हणूया आपण. बघा मी देतो तेवढेच लिहा. ॲप्लिकेशन्स बघा, आता सिक्युरिटी सिस्टीम म्हणा किंवा मिलिटरी सिस्टीम म्हणा, मेडिकल सिस्टीम म्हणा, जिथं सेन्सर्स यूज्ड होतात तिथं हे यूज होतं. इट इज यूज्ड इन डिफरंट सेन्सर्स. सेन्सर्स वेगवेगळ्या सेन्सर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे. काउंटर्स अँड स्विचेस. काउंटर्स डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये असतं ना, काउंटर्स अँड स्विच ॲज अ स्विच ऑन ऑफसाठी. बर्गलर अलार्म सिस्टीम. बर्गलर अलार्म सिस्टीम, कारण एक ॲज अ सेन्सर म्हणून हा काम करतोय म्हणून बर्गलर अलार्म, BURGLAR आहे, बर्गलर अलार्म सिस्टीम. इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये विजिबल इनविजिबल रेडिएशन्स डिटेक्ट करण्यासाठी. टू डिटेक्ट विजिबल और इनविजिबल रेडिएशन्स. बस भरपूर झाले, 4 ॲप्लिकेशन्स. बघा, दीज आर सम ॲडव्हान्टेजेस, दीज आर सम डिसएडव्हान्टेजेस अँड दीज आर सम ॲप्लिकेशन्स ऑफ द फोटोडायोड. सो बघा, जेवढं मी सांगितलं तुम्हाला तेवढं त्याच्या रिलेटेड लिहिणं अपेक्षित आहे किंवा त्याचा स्टडी करणं अपेक्षित आहे. सो राईट डाऊन दिस. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, सोलर सेलशी रिलेटेड बघूया. हा बराच बघा प्रॅक्टिकल आहे. हा सगळ्यांनी हा कदाचित आपल्या आजूबाजूला हे ऐकलं असेल, बघितलं असेल. सोलर सेल. ओके, आपल्याला माहिती आहे की सूर्याची किरणं जेव्हा त्या प्लेटवरती पडतात तेव्हा आपल्याला लाईट एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. सो हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे, डायोड टाईप म्हणता येईल. सो याच्यामध्ये काय होतं की लाईट एनर्जी कन्वर्ट होते कशामध्ये, इलेक्ट्रिक एनर्जी. So it is a device in which the light energy from the solar is किंवा sun radiation is converted into the electrical energy. आता ॲक्च्युली याच्यामध्ये काय होतं बघा, करंट फ्लो होत नाही, याच्यामध्ये डायरेक्ट करंट फ्लो होत नाही. इथे एक प्रकारचं व्होल्टेज तयार होतं असं आपण म्हणूया. व्होल्टेज म्हणजे हा एक प्रकारचा बॅटरीसारखं काम करतो. बॅटरी तयार होते याच्यामध्ये. मग बॅटरी म्हटलं की काय असतं, बॅटरीला एक प्लस असतं आणि एक मायनस असतं ना. फोर्स असतो तो प्लस मायनसचा, एक एनर्जी सोर्स आहे ना तो. सो तो फोर्स देतो प्लस मायनस. मग बॅटरीला जर आपण एखादा रेजिस्टन्स कनेक्ट केला किंवा एखादी वायर लावली किंवा एखादं काहीतरी ॲप्लियन्स लावलं तर मग त्याच्यामधनं करंट फ्लो होतो. पण जोपर्यंत आपण काही लावत नाही तोपर्यंत बॅटरीमधनं करंट फ्लो होणार की ती बॅटरी करंट फ्लो करणार नाही. त्याला ओपन सर्किटेड म्हणतात. आणि जेव्हा काहीतरी कनेक्ट केलं जातं तेव्हा शॉर्ट सर्किटेड म्हणतात. म्हणजे काहीतरी शॉर्ट केलं ना, शॉर्ट म्हणजे कनेक्शन आलं, ओपन म्हणजे कनेक्शन नाही. इलेक्ट्रिकमधला हा अर्थ आहे ना, खिडकीच्या अपोजिट असतं बघा. सो सोलर सेलमध्ये हे व्होल्टेज जनरेट केलं जातं, म्हणजे करंट फ्लो होत नाही लगेच. आधी व्होल्टेज जनरेट केलं जातं प्लस मायनस. ओके, मग ते कसं जनरेट केलं जातं, तर जेव्हा सोलर सेल्स त्या फोटोवोल्टाईक सेलवरती पडतात, जसं फोटो इलेक्ट्रिक होता ना लास्ट लेक्चरला किंवा लास्ट पॉईंटला, तसा हा फोटो व्होल्टाईक इफेक्ट असं म्हटलं जातं की याच्यामध्ये व्होल्टेज तयार होते, करंट तयार होत नाही. ओके, सो जेव्हा सनलाईट त्याच्यावरती पडते तेव्हा तिथले होल्स आणि इलेक्ट्रॉन्स एक्साइटेड मोडमध्ये येतात आणि ते सेपरेट होतात. सेपरेट हा इकडं जाऊन थांबतो ना, हा इकडं जाऊन थांबतो. दोघं सेपरेट झाले बघा. सेपरेट झाले म्हणजे काय, इकडं प्लस सगळे जाऊन थांबले, इकडं सगळे जाऊन मायनस थांबले. म्हणजे हा झाला प्लस, हा झाला मायनस. सो एक फोर्स तयार झाला प्लस आणि मायनसचा. आणि तो फोर्स म्हणजेच बॅटरी आहे ना. आणि मग त्याला पुढे जर एखादा रेजिस्टन्स कनेक्ट केला तर तिथनं काय होतं, करंट फ्लो होतं. ओके, आता बघा ही डायग्राम आहे.
सो नेहमीप्रमाणे एन टाईप पी टाईप इथं आहे आणि इथं डिप्लेशन लेअर असणार आहे ह्या दोघांच्यामध्ये. इकडं रेअर कॉन्टॅक्ट म्हणलेला आहे. जो पी साईड आहे त्याला बेस म्हटलं आहे. ओके, जे एन साईड आहे त्याला इमिटर म्हटलेलं आहे. इथं फ्रंट कॉन्टॅक्ट आहे, वरती अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग आहे, कॉन्टॅक्ट आहे. अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग म्हणजे काय, ब्लॅक कलर. थोडक्यात सन रेडिएशन ब्लॅक कलरवरती जेव्हा पडतात तेव्हा ते जास्त ॲब्झॉर्ब केले जातात ना. म्हणजे ब्लॅक सरफेस हा थोडक्यात काय झाला, अँटी रिफ्लेक्टिंग, रिफ्लेक्शन होत नाही लाईटचं. आलेली सगळी लाईट आतमध्ये जाते. म्हणून आपल्याला उन्हामध्ये फिरताना ऊन जास्त का लागतं, हीट का लागते, आपले हेअर ब्लॅक असतात ना. सो आपल्याला जेव्हा सन रेडिएशन्स पडतात तेव्हा ते सगळे ॲब्झॉर्ब केले जातात. त्या कलरचा इफेक्ट येतो ना. ओके, सो त्यामुळं आपल्याला जास्त हीट लागते. सो अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग हे जनरली ब्लॅक कलरचं असतं. ओके, सो सनलाईट इन्सिडेंट केली की काय, इलेक्ट्रॉन्स होल सेपरेट होतात आणि निगेटिव्ह इकडे येऊन थांबतात, पॉझिटिव्ह. बघा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांना सेपरेशन करायचं काम हे सनलाईट एक्साइटेड मोडमध्ये त्यांना आणायचं काम करतं आणि ते सेपरेट होतात. आणि जेव्हा इथं रेजिस्टन्स कनेक्ट केला जातो तेव्हा काय होतं, त्याच्यामधनं करंट फ्लो व्हायला चालू जातो. पण जोपर्यंत रेजिस्टन्स आपण जोडलेला नाही आहे तोपर्यंत फक्त व्होल्टेज तिथं काय होतं, तयार होऊन राहतं. ओके, सो इट इज ऑल्सो ए डिव्हाइस. इट इज ए डिव्हाइस विच कन्वर्ट, सेम डेफिनेशन आहे बघा फोटोडायोड सारखीच, विच कन्वर्ट लाईट एनर्जी, फक्त इथं तुम्ही असं म्हणा, लाईट एनर्जी फ्रॉम सन इज कन्वर्टेड, लाईट एनर्जी फ्रॉम सन इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सिंपल, लाईट एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली जाते. लक्षात येतं. सो दिस इज द वर्किंग ऑफ दिस पर्टिक्युलर ऑर डेफिनेशन असं आपण म्हणूया. अजून याच्यात ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस ॲप्लिकेशन हे सगळं बघायचंच आहे. आता सेम मगाच्यासारखंच, फक्त इथं रिव्हर्स बायस फॉरवर्ड बायस असा काही प्रकार आहे का, नाही का. तर आपण इथं काहीच कनेक्ट केलेलं नाही ना, उलट आपण व्होल्टेज किती आले तेच चेक करणार आहे. त्यामुळे इथं रिव्हर्स बायस फॉरवर्ड बायस हा काही प्रकार नाही. बाकी सगळं ते सोलर एनर्जी बँडगॅप एनर्जीपेक्षा जेव्हा जास्त होते तेव्हा इलेक्ट्रॉन्स होल्स पेअर जनरेट होतात आणि इलेक्ट्रॉन्स आणि होल्स पेअर सेपरेट होतात. रिकंबाईन होऊन करंट फ्लो होत नाही तर ते सेपरेट सेग्रेशन होतं त्यांचं, आणि सेपरेट झाल्यामुळे काय होतं, तिथं व्होल्टेज तयार होतं. सो ही एक आपण डायग्राम म्हणू शकतो. ओके, आता याची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक कशी आहे बघा. याची पण सोपी आहे. व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल. ओके, सो लेट अस कन्सिडर करंट ऑन वाय ॲक्सिस. सो हा ग्राफ जनरली असा मिळतो, लाईक दिस. एक्स ॲक्सिसवरती व्होल्टेज आहे जे तयार झालेलं आहे ते, आणि वाय ॲक्सिसवरती जनरली करंट आहे. ओके, ह्याला फोटो व्होल्टाईक पी व्ही करंट म्हणूया. बघा हा डिपेंड कशावरती आहे, फोटो व्होल्टाईक सेलवरती डिपेंड आहे. इट इज डिपेंड अपॉन, किंवा इट इज डिपेंड्स ऑन फोटो व्होल्टाईक इफेक्ट. म्हणून याला फोटो व्होल्टाईक सेल, पी व्ही सेल असं सुद्धा म्हटलं जातं बघा ह्या सोलर सेलला. ओके, सो इट डिपेंड्स अपॉन फोटो व्होल्टाईक सेल. आता बघा हे मी काय सांगतो इथं, याला इथं मी व्ही मॅक्स म्हणतो. सिंपल आहे ग्राफ, डोंट वरी. देन इथं जो करंट आहे याला ISC म्हटलेलं आहे. म्हणजे काय, शॉर्ट सर्किट करंट. बघा कसला करंट, ISC म्हणजे शॉर्ट सर्किट करंट. आणि इथं जे आहे त्याला VOC म्हटलेलं आहे. ह्याला ओपन सर्किट व्होल्टेज म्हणायचं, नॉट करंट. का तर एक्स ॲक्सिसवरती आपण व्होल्टेजच दाखवू शकतो ना. आणि इथं आहे तो मॅक्सिमम पॉवर पॉईंट. म्हणजे इथं करंट पण आहे आणि व्होल्टेज पण आहे ना ह्या पॉईंटला. बघा हे व्ही मॅक्स आहे ना, हा आय मॅक्स म्हणूया. ओके, आता बघा सुरुवात आपण 0 करूया. 0. ओके, सुरुवात 0 आहे. 0 याचा अर्थ काय केला की इथं रेजिस्टन्स नाही, हे डायरेक्ट शॉर्ट केलं, प्लसला मायनस डायरेक्ट कनेक्ट केलं, म्हणजे व्होल्टेज 0 झालं ना. पण असं जर असेल तर करंट एकदम फास्ट जातो. ही कंडिशन प्रॅक्टिकली अवेलेबल नसते, थेरॉटिकल सांगतोय आपण की 0 व्होल्टेज म्हणजे हे जर असे कनेक्ट केले रेजिस्टन्स न लावता डायरेक्ट, तर एकदम करंट फास्ट जाईल ना. मग करंट फास्ट जाईल म्हणजे सगळ्यात जास्त करंट जाईल. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, शॉर्ट सर्किटेड करंट म्हणलेलं आहे.
शॉर्ट झालं ना सर्किट, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, थेरॉटिकली आपण दाखवतो. आता हे व्होल्टेज आपण काय करूया, वाढवायचं म्हटल्यावर काय केलं पाहिजे, थोडंसं व्होल्टेज दिसलं पाहिजे ना, मग त्यासाठी रेजिस्टन्स कनेक्ट केला पाहिजे. मग काय होईल, करंटची व्हॅल्यू थोडी थोडी कमी होईल आणि अगदी इथपर्यंत येऊन जाईल आणि पुन्हा अगदीच फारच कमी होईल, का तर व्होल्टेज आपण पूर्ण वाढवत चाललेलं आहे. मग तेव्हा मात्र करंट काय होणार आहे, पूर्ण 0 होणार आहे आणि तेव्हा आपण काय म्हणूया, ओपन सर्किट. आणि करंट 0 कसा होईल बघा, म्हणजे थोडक्यात हा रेजिस्टन्स पूर्ण काढूनच टाकूया आपण. हे ओपन झालं ना, सो करंट फ्लो व्हायचा काही चान्स आहे का, नाही. सो करंटची व्हॅल्यू ह्या पॉईंटला काय झाली, 0 झाली. पण व्होल्टेज कसं आहे, मॅक्सिमम आहे बघा. जेव्हा ओपन सर्किट असतं तेव्हा व्होल्टेज मॅक्सिमम असतं. बघा मी काय म्हणतो, जेव्हा ओपन सर्किट असतं तेव्हा व्होल्टेज मॅक्सिमम असतं आणि जेव्हा शॉर्ट सर्किट असतं तेव्हा करंट मॅक्सिमम असतं. लक्षात राहते का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर 2 टर्मिनल्स घेतले अशा व्होल्टेजचे प्लस मायनस, जेव्हा मी असं कनेक्ट करतो तेव्हा व्होल्टेज 0 झालं, शॉर्ट झालं ना, आणि जेव्हा मी असं ओपन करतो तेव्हा व्होल्टेज जास्त झालं. ओके, सो जेव्हा असं मी कनेक्ट केलं तेव्हा करंट जास्त झाला, जेव्हा मी असं ओपन ठेवलं तेव्हा करंट 0 झाला. करंट फ्लो होणार नाही ना इकडून तिकडं, हवेमधनं इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार नाहीत. ओके, सो लक्षात राहते. सो ओपन सर्किट म्हणजे हे असं, इथे कनेक्शन नाही आहे. सो ओपन सर्किटला व्होल्टेज हे कसं असतं, Vmax मॅक्सिमम असतं आणि करंट हा कसा असतो, 0 म्हणूया, मिनिमम म्हणजे 0 म्हणूया. ओके, आणि क्लोज सर्किट म्हणूया. क्लोज सर्किटला बघा व्होल्टेज 0 असेल आणि करंट काय असेल, मॅक्सिमम असेल, कुठल्याही सर्किटमध्ये बघा. ओके, सो दीज आर द VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोलर सेल. आता याचे आपण काही ॲडव्हान्टेजेस, काही डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच ठिकाणी सोलर सेलचा, जिथं लाईट पोचू शकत नाही त्या ठिकाणी सोलर सेलचा उपयोग हा होत असतो. ओके, सो राईट ऑन दिस. ओके, सो आपण पहिल्यांदा ॲडव्हान्टेजेस बघूया. सोपी ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे सुद्धा ॲडव्हान्टेजेस. पुन्हा डिसॲडव्हान्टेजेस बघू 1-2 आणि पुन्हा ॲप्लिकेशन्स म्हणजे त्याचे युजेस बघू. ओके, सो दे आर नॉन पॉल्युटिंग. व्हेरी सिम्पल, दे आर नॉन पॉल्युटिंग म्हणजे पोल्युशन होत नाही. आपल्याला माहिती आहे साहजिकच, त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. सो हा एक त्याचा फायदा आहे असं म्हटलं तरी चालेल. दे रिक्वायर्ड लेस मेंटेनन्स. दे रिक्वायर लेस मेंटेनन्स. साहजिकच आहे की कमीत कमी मेंटेनन्स, फक्त इनिशियल कॉस्ट जास्त असते, तो त्याचा डिसॲडव्हान्टेजेस पॉईंट आपण म्हटलं तरी चालेल. ओके, सो दे रिक्वायर लेस मेंटेनन्स. दे लास्ट लॉंगर किंवा दे आर हॅविंग लॉंग लाईफ असं म्हणूया आपण. सिम्पल, जास्त दिवस हे चालू शकतात, अगदी वर्षानुवर्ष. ॲडव्हान्टेजेस ठीक आहे. डिसॲडव्हान्टेजेस म्हणूया. सगळ्यात त्याचं महत्त्वाचं काय की इनिशियली कॉस्ट त्याची जास्त असते. इनिशियल कॉस्ट इज हाय. म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा फिक्स करतो सोलर तेव्हा त्याची इनिशियल कॉस्ट जी आहे ती कशी असेल, ती थोडीशी हाय असेल. ओके, आणि इफिशियन्सी थोडीशी लो आहे त्याची. इफिशियन्सी इज लो. ओके, आणि हा सुद्धा एन्व्हायरमेंटल डिपेंडंट आहे ना. एन्व्हायरमेंटल डिपेंडंट म्हणजे थोडंसं काय होतं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त लाईट मिळते. ओके, पॉवर जास्त मिळते, पण त्याचा इफेक्ट हा पावसाळ्यामध्ये थोडासा कमी होतो ना. मिळते पण कमी प्रमाणात मिळते आणि अगदी हळूहळू मिळत असते. ती काही एकदम फास्ट मिळते किंवा जेवढी आपण जनरेट करतो तेवढी मिळते असं नाही, त्याच्यापेक्षा कमी मिळते, म्हणून त्याची इफिशियन्सी आपण काय म्हणूया, कमीत कमी म्हणूया. ओके, आता ॲप्लिकेशन्स बघा. ॲप्लिकेशन्स पण सोपी घेऊया. बॅटरी सगळ्यात महत्त्वाचं, बॅटरी चार्जिंगसाठी ना युजेस बरं का ॲप्लिकेशन्स म्हणजे. ओके, सो फॉर बॅटरी चार्जिंग म्हणूया. सिम्पल, बऱ्याच ठिकाणी आपण बॅटरी चार्जिंग जी करतो ती सोलरच्या मदतीनं सुद्धा केली जाते. डिफरंट कॅल्क्युलेटर्स किंवा रिमोट्समध्ये यूज केलं जातं ना. इन डिफरंट कॅल्क्युलेटर्स, रिमोट्स ऑफ TVs किंवा ॲप्लियन्सेस अँड ऑल अदर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस म्हटलं तरी चालेल. ओके, इकडं लिहितो आता मी थर्ड ॲप्लिकेशन.
बघा ॲप्लिकेशन सोपी सोपी जी आहेत तेवढीच तुम्हाला मी सांगतोय. ट्रॅफिक सिग्नल कम्युनिकेशन, ओके, इन ट्रॅफिक सिग्नल याचा उपयोग होतो. नेक्स्ट इन मेडिकल फील्ड, इन मेडिकल कम्युनिकेशन, मिलिटरी, ओके, as well as to measure intensity of light in flux meter, ओके. इंटेन्सिटी मेजर करायचे डिव्हाइसेस त्याच्यामध्ये किंवा वेगवेगळे सेन्सर्स आहेत, त्या सेन्सर्समध्ये काय होतं, ह्या सोलर सेलचा वापर होतो. सगळ्यात महत्त्वाचं आपण घरामध्ये जे ॲज अ बॅटरी चार्जिंग जे जनरेटर म्हणतो आपण, ॲक्च्युअली जनरेटर नाही, बॅटरी चार्जिंग करतो ना आपण, मग ती बॅटरी DC असते ना, पण आपला जो जनरेटर असतो तो DCचा AC कन्वर्ट करतो ना, इन्व्हर्टर म्हणतो आपण त्याला, ओके. मग AC वरती आपलं घर किंवा घरामध्ये लाईट्स चालतात. सो घरामध्ये सुद्धा होम ॲप्लियन्सेसमध्ये सुद्धा सोलर सेल्स हे जास्त प्रमाणात यूज केले जातात. त्याचबरोबर आपण पाणी तापवायचं जे आपलं सोलर वॉटर हीटर आहे तो सुद्धा एक ॲप्लिकेशन आहे ना. पुन्हा आता स्ट्रीट लाईट्स ते सुद्धा आपण इथे लिहू शकतो. इंडस्ट्रियल लाईट्स म्हणा किंवा कॉरिडॉर लाईट्स म्हणा, कुठलंही तुम्ही ॲप्लिकेशन सांगितलं तरी सुद्धा ते चालू शकतं. थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कुठल्याही पद्धतीने एक्सप्लेनेशन देऊ शकता. सो राईट डाऊन दीज पॉईंट्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ द सोलर सेल. ओके, सो पुढचा पॉईंट मी काय लिहिलं आहे बघा, LED लिहिलेलं आहे, LED, ओके. थोडंसं आता LEDचं डिटेल बघूया. LED म्हणजे नाव काय की लाईट इमिटिंग डायोड. आपण घरामध्ये LED म्हणतो ना, सो तो आपल्याला पिक्चर्स लाईटच्या फॉर्ममध्ये देतो ना, लाईटच देतो ना थोडक्यात तो, किंवा छोटा बल्ब असतो बघा अगदी 5 व्होल्टवरती ऑपरेट होणारा, तो आहे हा लाईट इमिटिंग डायोड. हा डायोड काय, कारण याच्यामध्ये PN सगळंच आहे इथं बघा, ही महत्त्वाची डायग्राम, ही त्याची कन्स्ट्रक्शन डायग्राम होणे, ही त्याची एक इन डिटेल ज्याच्यामध्ये होल इलेक्ट्रॉन्स रिकॉम्बिनेशन होऊन कशा पद्धतीनं लाईट बाहेर पडते ह्याचं उदाहरण आहे. आता इथं मात्र LED मध्ये काय होतं की लाईट इमिट करतोय ना हा. सो LED इज व्हॉट, इट इज ए लाईट इमिटिंग डायोड, डेफिनेशन बघा काय सांगतो, और इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी, मगाशी लाईटचं इलेक्ट्रिकल होतं ना, पण आता मात्र इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी. सो LED is a such device which converts electrical energy to light energy. कन्वर्जनच होतं ना एनर्जीचं, फक्त आपल्याला आधी इलेक्ट्रिक एनर्जी अप्लाय करावी लागते आणि मगच काय होतं, लाईट एनर्जी त्याच्यामधनं बाहेर पडते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जर छोट्याशा बॅटरीला जर कनेक्ट केलं LED 5 व्होल्ट, तरच त्याच्यामधनं काय होतं, लाईट बाहेर पडते. मग ती वेगवेगळ्या कलरची बाहेर पडते. ओके, सो आता कन्स्ट्रक्शन काय आहे बघा, त्याचा हा सिम्बॉल आहे बघा, हा सिम्बॉल एक डायोडच दाखवला आणि मी लाईट बाहेर पडते असं दाखवले. हा सिम्बॉल बरोबर फोटो डायोडच्या अपोजिट आहे. तुम्हाला फोटो डायोडचा सिम्बॉल आय थिंक मगाशी काढायचा राहिला. फोटो डायोड इथं बाजूला काढतो. फोटो डायोडमध्ये काय होतं बघा, असा डायोड होता आणि याच्यावरती लाईट आपण टाकायची होती ना, इन्सिडेंट करायची होती, तरच तिथनं काय होत होता, रिव्हर्स सॅच्युरेशन करंट किंवा रिव्हर्स करंट, फोटो करंट वगैरे सगळं फ्लो होत होतं. म्हणजे लाईट दिल्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जी तिथं काय होत होती, फ्लो होत होती. हे आपण असं मगाशी फोटो डायोडमध्ये बघितलेलं होतं, बरोबर. पण इथं जे आहे त्यामध्ये काय आहे की पहिल्यांदा इलेक्ट्रिक एनर्जी अप्लाय केलेली आहे आणि इलेक्ट्रिक एनर्जीपासून आपल्याला काय मिळत चाललेलं आहे, लाईट मिळत चाललेली आहे. ओके, सो आता हा झाला सिम्बॉल. ओके, त्याची ही डायग्राम पहिल्यांदा बघूया. तर P आणि N जंक्शन्स त्याच्यामध्ये असतात. ओके, P पॉझिटिव्ह, N निगेटिव्ह, म्हणजे कुठलं बायसिंग झालं, फॉरवर्ड बायसिंग झालं. ओके, सो फोटो डायोड आपण बघितला होता तो रिव्हर्स बायसिंग होता, बट LED इज ऑपरेट्स वेन इट इज कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस. असं एक वाक्य आहे, LED इज ऑपरेट्स वेन इट इज कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस. ओके, आता फॉरवर्ड बायसमध्ये डिप्लेशन लेअर कसा असतो, कमी असतो ना. मग डिप्लेशन लेअर कमी असल्यामुळे काय होतं की करंट फ्लो व्हायचे चान्सेस जास्त आहेत. ओके, मग जेव्हा हे एकत्र येऊन ह्यांना आपण सप्लाय दिला जातो तेव्हा होल आणि इलेक्ट्रॉनचं रिकॉम्बिनेशन होऊन ते एक्साइटेड मोडमध्ये असे जातात की एका बँडमधनं दुसऱ्या बँडमध्ये ट्रान्सफर होत असताना म्हणजे ते एनर्जी काय करतात, इमिट करतात. आपण हे कुठं बघितलं होतं, इलेक्ट्रॉन्स जसं फोटो इलेक्ट्रिक्समध्ये बघितलं होतं, एनर्जी इमिट होते, फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलमधनं बाहेर येतात, बरोबर त्याच्या रिव्हर्स इथं होत असतं.
सो इलेक्ट्रॉन्स होल्स पेअर रिकंबाईन होतात, रिजनरेट होतात किंवा एक्साइटेड मोडमध्ये जातात तेव्हा ते एक एनर्जी बाहेर टाकतात. त्याचं हे असं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं. सो एक प्लास्टिक ग्लास असते बघा, एलईडी ही प्लास्टिक ग्लास आहे ना, वरती इथे एक लेन्स आहे, इपॉक्सी लेन्स डिस्प्लेसाठी किंवा इल्युमिनेशनसाठी, आणि आतमध्ये सिंपल कॅथोड आणि ॲनोड 2 इलेक्ट्रोड्स आहे. ओके, आणि ह्या दोन्ही इलेक्ट्रोडच्या आतमध्ये एक मटेरियल आहे बघा, हे वायर बॉन्ड बनलेलं आहे. ओके, त्याच्या ठिकाणी रिफ्लेक्टिंग कॅव्हिटी. आता रिफ्लेक्टिंग कॅव्हिटी म्हणजे काय, एक मटेरियलच आहे ना, मग ते फॉस्फरस असेल किंवा आर्सेनिक असेल किंवा कॉम्बिनेशन असेल. ओके, इथं मी तुम्हाला नंतर सांगेन, किंवा गॅलियम असेल. हे सगळी सेमीकंडक्टरची सगळी जी काही मटेरियल्स आहेत ती मटेरियल्स काय केली जातात, या ठिकाणी ॲज अ कॅव्हिटी म्हणून प्लेस केली जातात. बरोबर, आणि यांना काय केलं जातं, पुश केलं जातं इकडून सप्लाय अप्लाय करून. म्हणजे व्होल्टेज अप्लाय केलं तरच ते काय होणार आहेत, रिकंबाईन होणार आहेत ना, एक्साइट मोडमध्ये जाणार. आणि ते जात असताना काय करतात, एनर्जी बाहेर टाकतात, फोटॉन एनर्जी बाहेर टाकतात थोडक्यात. ओके, मग ती जी एनर्जी आहे ती आपल्याला लाईटच्या स्वरूपात बघायला मिळते. लक्षात येते. सो एक जनरल प्रिन्सिपल मी तुम्हाला याचं सांगितलं. ओके, आता हे कन्स्ट्रक्शन बघा. मग इथं बाकी हा प्लास्टिक कॅप असं म्हणूया आपण ह्याला, हे बेस आहे, इथं 2 टर्मिनल्स आहेत, एक ॲनोड आहे एक कॅथोड आहे. ह्या दोघांच्या मध्ये मग वायर बॉन्ड आहे, रिफ्लेक्टिंग कॅव्हिटी आहे. पहिल्यांदा डायग्राम व्यवस्थित करायची, याच्यामुळे 2 ते 3 लाईन्स आपल्या पद्धतीनं लिहायच्या. हा पार्ट झाला. आता हा पार्ट काय बघा, सेम पी एन जंक्शन आहे, पीला पॉझिटिव्ह आहे, एनला निगेटिव्ह आहे. सो इट इज फॉरवर्ड बायस. सो इथं डिफ्लेशन लेअर तयार झालेला आहे. सो जेव्हा इकडून आपण सप्लाय अप्लाय करतो तेव्हा इथले इलेक्ट्रॉन्स होल पेअर इथं रिकंबाईन होत असतात आणि ते रिकंबाईन होऊन काय करतात, एक बाहेर एनर्जी टाकतात. मग ती जी एनर्जी टाकतात ती लाईटच्या स्वरूपात बाहेर पडते, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, इमिटेड लाईट म्हणलेलं आहे. मग ती वेगवेगळ्या कलरची असते. डिपेंड कशावरती आहे, तर याच्या आतमध्ये कॅव्हिटी कुठल्या प्रकारची वापरलेली आहे किंवा जे काही सेमीकंडक्टर यूज केलेलं आहे ते कुठल्या प्रकारचं यूज केलेलं आहे त्याच्यावरती ती लाईट किती बाहेर पडणार आहे हे डिपेंड असतं. ओके, सो रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स पेअर त्याच्यामध्ये होत असतं. सो इट इज अ एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द लाईट एनर्जी. सो दिस इज द फंक्शन ऑफ द एलईडी. आता त्याची VI कॅरेक्टरिस्टिक किंवा IV कॅरेक्टरिस्टिक मी हेडिंग लिहिलेलं आहे बघा. सो एकतर हा कुठला बायसिंगचा प्रकार आहे, हा तर फॉरवर्ड बायसिंगचा प्रकार आहे. मग फॉरवर्ड बायसिंगमध्ये काय होत असतं, तर आपण जसं व्होल्टेज अप्लाय करत असतो तसं काय होत असतं की करंटची व्हॅल्यू ही इन्क्रीज होत असते फॉरवर्ड बायसमध्ये. बरोबर ना, इट डिपेंड्स अपॉन द अप्लाइड व्होल्टेज. जेवढा तुम्ही व्होल्टेज अप्लाइड जास्त कराल तेवढी करंटची व्हॅल्यू काय होत जाईल, तुमची जास्त इन्क्रीज होत जाईल. ओके, सो इट डिपेंड्स अपॉन द व्होल्टेज वॉट एव्हर द व्हॅल्यू ऑफ द करंट. सो सिमिलरली बघा, इथं मी हे व्होल्टेज सुरुवातीला 0 आहे. आता याच्यामध्ये हाच ग्राफ जर अगदीच प्रॅक्टिकली काढायचा म्हटला तर हा असाही काढला तरी चालू शकतो बघा. आता हा मी डायरेक्ट 0 पासून दाखवला, हा थोडासा असा जनरली डायोडचा जर बघितला आपण ग्राफ तर असा असतो बघा. 0.7 पासून करंट फ्लो व्हायला चालू होतं ना, मी आता इथनं काढलेलं आहे. याचा अर्थ काय, लगेच व्होल्टेज चालू झालं लगेच करंट फ्लो व्हायला लागला. V = IR आपण म्हणू, याच्यात V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे असं म्हणू शकतो. सो व्होल्टेज इन्क्रीज झालं की करंट पण काय इन्क्रीज होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे. तो जो करंट आहे तो फॉरवर्ड करंट आहे बघा, म्हणून त्याला नाव काय दिलं मी, फॉरवर्ड करंट I असं म्हटलं. ओके, सो दिस इज द VI कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल मी काय लिहिलेत बघा, जर ते कॅव्हिटी जी आहे ती गॅलियम किंवा आर्सेनाइडची असेल तर इन्फ्रारेड बाहेर पडेल. एक्झाम्पल्स आहेत हे सुद्धा. गॅलियम, आर्सेनाइड आणि आर्सेनिक आणि फॉस्फरस जर असेल तर रेड आणि येलो बाहेर पडेल, आर्सेनिक. देन गॅलियम फॉस्फरस जर असेल तर रेड आणि ग्रीन बाहेर पडेल. सो कलर कुठला बाहेर पडणार हे डिपेंड आहे थोडक्यात त्या मटेरियलवरती. सो आपण हे सिम्पल एक टेंटेटिव्ह लिहूया एक्झाम्पल की गॅलियम आर्सेनिक असेल तर इन्फ्रा, गॅलियम आर्सेनिक फॉस्फरस असेल तर रेड येलो, किंवा गॅलियम फॉस्फरस असेल तर रेड किंवा ग्रीन. सो दीज आर सम ऑफ द बेसिक पॉईंट. आता पुन्हा याचे मग काही ॲडव्हान्टेजेस बघू, डिसॲडव्हान्टेजेस बघू आणि मग ह्याचे काही ॲप्लिकेशन्स बघू. सेम जसं आपण फोटो डायोड आणि सोलरसाठी बघितलं सेम त्याच पद्धतीने. चलो, राईट डाऊन दिस वन. ओके, सो पहिल्यांदा आपण ॲडव्हान्टेजेस बघू. ॲडव्हान्टेजेस ऑफ LED बघू, डिसॲडव्हान्टेजेस बघू किंवा त्याच्यानंतर मग त्याचे जे काही युजेस आहेत, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहेत ती बघूया. ओके, सो LEDs आर एनर्जी इफिशियंट. LEDs आर एनर्जी इफिशियंट्स. LEDs आर ठीक आहे, LED म्हणतो. LED आर एनर्जी इफिशियंट
वाय दीज आर एनर्जी इफिशियंट. इफिशियन्सी म्हणजे आपण काय म्हणूया, आउटपुट पॉवर पी आउट आपण पी इन म्हणतो मी. ओके, सो आउटपुट पॉवर ही जास्त असेल असं म्हणूया. जेवढं इनपुट अप्लाय केलं आहे त्याच्या प्रमाणात जास्त आपल्याला मिळते, म्हणजे आपल्याला इफिशियन्सी ही जास्त मिळते. ओके, सो आपण ही पर्सेंटेजमध्ये आपण 90 वगैरे म्हणूया, म्हणजे इथं जर 100 दिलं तर आपण जवळपास 90 आपल्याला त्याच्यातली व्हॅल्यू मिळते. ओके, सो याचा अर्थ इफिशियन्सी जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. सो LED आर एनर्जी इफिशियंट. ओके, सो दे हॅव लॉंग लाईफ टाईम. दे हॅव बरीचशी कॉमन पण असतात बरं का ॲडव्हान्टेजेस. दे हॅव लॉंग लाईफ टाईम. बघा त्यांच्या कन्स्ट्रक्शनवरती डिपेंड असतं. सो इट हॅज लॉंग लाईफ टाईम. LEDs आर ऑल्सो कॉल्ड एज सॉलिड स्टेट लाईट्स. सॉलिड स्टेट लाईट्स, SSL. Okay, so LEDs are nothing but the solid state lights. As they are made from solid, they are rudged. They are, that is, they are rudged म्हणजे रिजिड, अगदी स्ट्रॉंग आहेत म्हणून ते सॉलिड स्टेट, सॉलिड मटेरियलच यूज केलेलं ना. सो सॉलिड स्टेट मटेरियलपासून यूज केल्यामुळे ते कशा आहेत, अगदी रिजिड आहेत, स्ट्रॉंग आहेत. आणि मग जर ते स्ट्रॉंग असतील तर ते मटेरियल स्ट्रॉंग असेल तर त्याची लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे ती काय होऊ शकते, अजून वाढू शकते. LED starts emitting light in nanosecond. It starts emission of light. Light's emission आहे ते लगेच सुरू होईल. emission of light in nanosecond म्हणूया. कमीत कमी वेळेमध्ये काय होईल, यांचं इमिशन सुरू होणार आहे. सो इट स्टार्ट द इमिशन इन नॅनोसेकंड. ओके, एक्सलेंट कलर रेंडरिंग. इट इज ऑल्सो ॲडव्हान्टेजेस पार्ट. एक्सलेंट कलर रेंडरिंग. रेंडरिंग म्हणजे आउटपुट, म्हणजे कलर आउटपुट जे आपल्याला मिळेल ते आपल्या गरजेनुसार एक्सलेंट मिळते असं आपण म्हणू शकतो. भरपूर झाले बघा. ब्राईटनेस अँड कलर ऑफ LED इमिटेड बाय LEDs कॅन बी कंट्रोल्ड. ब्राईटनेस कॅन बी कंट्रोल्ड लिहितो फक्त मी, बस 6 लिहूया आपण. ब्राईटनेस कॅन बी कंट्रोल्ड असं म्हणूया आपण. आपण काय करू शकतो, ब्राईटनेस हा कंट्रोल करू शकतो. ओके, सो दीज आर सम बेसिक अँड सम इझी ॲडव्हान्टेजेस ऑफ द लाईट इमिटिंग डायोड. ओके, नेक्स्ट वी विल सी सम डिसएडवांटेजेस. हॅझार्डस ब्ल्यू लाईट क्वालिटी. Disadvantages. Okay, hazardous, HAZARDOUS, hazardous blue light quantity or quality. Okay, hazardous, it means somehow it is difficult to get the blue light quality as well as quantity. Okay, so it is difficult, that's why it is a disadvantage. It is also temperature dependence. It is temperature dependence. It is also temperature dependence. मध्ये टेम्परेचरचा इफेक्ट त्याच्यावरती होऊ शकतो कारण प्लास्टिक कॅप आहे ना. सो प्लास्टिक कॅपच्या आतमध्ये जे फिलामेंट्स किंवा जे काही आपण कॅव्हिटी प्लेस करणारं जे बॉन्डिंग होतं त्याच्यावरती टेम्परेचरचा इफेक्ट काय होऊ शकतो, पडू शकतो. इट इज व्होल्टेज सेन्सिटिव्ह अँड हाय इनिशियल कॉस्ट. इट इज व्होल्टेज सेन्सिटिव्ह. का, कारण व्होल्टेज वाढवलं की लगेच करंट वाढतोय ना. ओके, म्हणजे व्होल्टेजचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट कशावरती होतोय, करंटवरती होतो आणि करंटचा इफेक्ट हा त्या इमिशन ऑफ लाईटवरती होतो. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, इट इज व्होल्टेज सेन्सिटिव्ह असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्होल्टेजला हा सेन्सिटिव्ह आहे कारण व्होल्टेज आणि करंटमधलं रिलेशन याच्यामध्ये सांगितलं जातं. ओके, अँड वी कॅन से दॅट इट हॅज हाय इनिशियल कॉस्ट. आता ॲक्च्युली हे छोटे LED साठी नाही,
पण जर LED एखादा मोठं ॲप्लिकेशन घेतलं तर त्यासाठी आपण हे म्हणू शकतो. नाही तर तुम्ही म्हणाल की छोटा बल्ब आहे त्याच्यासाठी काय इनिशियल कॉस्ट आहे. तर हे इन टर्म्स ऑफ क्वांटिटी आहे बघा. जर मोठा एखादा LED असेल लाईट इमिटिंग डायोड तर त्याची जी कॉस्ट आहे ती कशी असेल, जास्त असेल. सो वी कॅन से दॅट इट इज द डिसॲडव्हान्टेजेस पार्ट. ओके, मगाच्या सारखीच ॲप्लिकेशन्स आहेत बघा. सो ॲप्लिकेशन्स लिहूया. काउंटर्स, ऑप्टिकल कम्युनिकेशन, ज्या ज्या ठिकाणी लाईटचं येणार त्या ठिकाणी सगळी ही ॲप्लिकेशन्स आहेत बघा. ॲप्लिकेशन्स उपयोग म्हणूया आपण. सो काउंटर्स, ओके, देन डिजिटल कम्युनिकेशन, डिस्प्लेमध्ये बघा बरेचसे डिस्प्ले असतात ना, डिस्प्लेज लाईट, हे सगळे LEDs असतात ना, बरोबर. अजून मगासारखंच बर्गलर अलार्म सिस्टीम म्हणलं तरी चालेल. ओके, बर्गलर अलार्म सिस्टीममध्ये सुद्धा आपण हे म्हणू शकतो, याचा उपयोग होतो आहे. बऱ्याचशा कम्युनिकेशनमध्ये ऑप्टिकल कम्युनिकेशन, ऑप्टिकलसुद्धा लाईटशी रिलेटेड शब्द आहे ना, ऑप्टिक्स, ऑप्टिकल लाईट कम्युनिकेशनमध्ये सुद्धा याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो. LED TVs असतात, व्हेकल हेडलॅम्प्स असतात, स्ट्रीट लाईट असतात, बरोबर ना, LED TVs, ओके, स्ट्रीट लाईट, जसे सोलरचे ॲप्लिकेशन, फोटोडायोडचे ॲप्लिकेशन्स आहेत तेच जेवढे जेवढे सोपे आहेत तेवढे मग सगळे आपण लिहू शकतो. स्ट्रीट लाईट्स किंवा हेडलॅम्प्स, हेडलॅम्प्स इन व्हेकल, बघा जेवढे ॲप्लिकेशन्स आपल्याला सांगता येतील तेवढे आपण ह्या पद्धतीनं सांगू शकतो. ओके, सो दीज आर सम बेसिक अँड व्हेरी इझी ॲडव्हान्टेजेस अँड दीज आर सम ॲडव्हान्टेजेस अँड सम ॲप्लिकेशन्स ऑफ द लाईट इमिटिंग डायोड. लक्षात येते का बघा. सो जेवढा पार्ट मगाशी ड्रॉ केलेला होता आणि आत्ता लिहिलेला पार्ट आहे तेवढा सगळं व्यवस्थित ॲज अ नोट्स म्हणून तुम्ही प्रिपेअर करा. चला बघूया पुढचा पॉईंट आपण. सो दिस इज अबाउट द लाईट इमिटिंग डायोड. ओके, चला पुढचा एक पॉईंट आपण जस्ट सुरू करूया, त्याचे इंट्रोडक्शन बघूया. हा सेक्शन आता एवढा झाला स्पेशल पर्पज डायोडचा. पुढचा जो पॉईंट आहे तो बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर असा पॉईंट आहे. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, ज्याला BJT असं म्हटलं जातं. हा डायोडचा पुढचा पॉईंट आहे. थोडक्यात डायोडचा वापर करून हा सेमीकंडक्टर डिव्हाइस काय केलेला आहे, तयार केला. जस्ट इंट्रोडक्शन बघूया इन डिटेल, आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आज थोडंसंच होईल याचं. सो बायपोलर का म्हटलेलं आहे बघा. सो बाय मीन्स टू ना, आणि पोलर मीन्स पोलॅरिटी. सो म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पण आहेत आणि होल्स पण आहेत, दोन्ही आहेत. हे जर आपण PN जंक्शनमध्ये जर बघितलं तर P मध्ये फक्त पॉझिटिव्ह होते आणि N कमी होते, N मध्ये फक्त निगेटिव्ह होते, P कमी प्रमाणात होते. सेपरेट जर P आणि N बघितलं तर. पण याच्यामध्ये जर बघितलं तर आपण P पण आहेत, होल्स पण आहेत, म्हणून ह्याला बायपोलर म्हटलेलं आहे. जंक्शन म्हणतो याला आपण, जंक्शन म्हणजे PN जंक्शन किंवा NP जंक्शन्स, अशी इथं दोन जंक्शन्स तयार होतात बघा. आणि ट्रान्झिस्टरचा अर्थ असतो ट्रान्सफर रेजिस्टन्स. आता हे सिग्नल ट्रान्समिशन मधलं आहे ट्रान्सफर रेजिस्टन्स. याचा अर्थ आपण हवं तर नंतर बघू. ट्रान्झिस्टर तुम्ही शब्द ऐकला असेल म्हणून याला BJT असं म्हटलं जातं. ओके, मग हा काही वेगळा नाही आहे फारसा, जसा डायोड आहे त्या डायोड सारखाच आहे. ओके, सो याचे दोन महत्त्वाचे टाइप्स आहेत बघा. आधी बघूया की हा तयार कसा होतो. मी 3 ब्रॅकेट केले, बॉक्स केले बघा. अजून मी 3 बॉक्स करतो. लक्षात कसं ठेवता येतं बघा. पहिल्या बॉक्समध्ये मी काय करतो, मध्ये P लिहितो आणि इकडे दोघं जण N लिहितो. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये मी मध्ये N लिहितो आणि इकडे दोघं जण P लिहितो. झाले. दीज आर द टाइप्स ऑफ द ट्रान्झिस्टर्स. टाइप्स झाले बघा. ओके, सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ द ट्रान्झिस्टर. ओके, सो ट्रान्झिस्टरला आता बघा इथं डिप्लेशन लेअर किती झाले सांगा. इथे एक झाला ना, म्हणजे पहिलं जंक्शन झालं, जंक्शन. हे पण जंक्शनच आहे ना. सो हे पहिलं जंक्शन आणि हे दुसरं जंक्शन. सेम इथं सुद्धा हे पहिलं जंक्शन, दुसरं. याला आपण PN जंक्शन म्हणूया, याला आपण NP जंक्शन म्हणूया. सेम याला आपण NP जंक्शन म्हणूया, याला आपण PN जंक्शन म्हणूया. सो टर्मिनल्स किती झाले बघा. हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. सो जंक्शन 2 झाले. तसे टर्मिनल किती झाले,
टर्मिनल 3 झाले. सो सेमीकंडक्टर इट इज वन ऑफ द सेमीकंडक्टर डिव्हाइस विच हॅज 2 junctions and 3 terminals called as bipolar junction transistor. लक्षात आलं. सो देर आर टू टाइप्स. NPN हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि दुसरा मग कमी प्रमाणात वापरलेला म्हणजे PNP. ओके. सो याचा सिम्बॉल कसा असतो बघा, लाईक दिस. आता हे जे 3 टर्मिनल्स आहेत ना, सो एकाला म्हटलं जातं कलेक्टर, एकाला म्हटलं जातं इमिटर आणि एकाला म्हटलं जातं बेस. सेम इथं सुद्धा इमिटर, कलेक्टर, बेस 3 टर्मिनल झाले बघा. सो हा झाला बेस, हा झाला कलेक्टर आणि हा झाला इमिटर. सेम इथं सुद्धा हा झाला बेस, हा झाला कलेक्टर, हा झाला इमिटर. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये फरक काय, तर याच्यामध्ये फक्त एका ॲरोचा फरक असतो. हा ॲरो आउटवर्ड दाखवायचा आणि हा ॲरो इनवर्ड दाखवायचा. करंट डायरेक्शन आहे, करंट डायरेक्शन ह्या दोघांमध्ये चेंज असते. सो हे झालं बेस टर्मिनल, हे झालं कलेक्टर टर्मिनल आणि हे झालं इमिटर टर्मिनल. सेम अशी 3 टर्मिनल्स ह्याच्यामध्ये असतात. फक्त फरक कशाचा दिसतोय आपल्याला, तर फरक आपल्याला ॲरोचा दिसतोय. आणि तो ॲरो काय डिफाईन करतो, तर तो ॲरो म्हणजे काय, तर एक प्रकारचा करंट डायरेक्शन आहे. सो आपण जस्ट आज एवढंच बघूया की ट्रान्झिस्टर हे 2 टाईपचे असतात. ह्याचं इन डिटेल आपण नंतर बघू पुढच्या लेक्चरला. त्याचे हे सिम्बॉल्स आहेत बघा, दीज आर द सिम्बॉल्स ऑफ ट्रान्झिस्टर. मग जसे डायोडचे ॲप्लिकेशन्स आहेत तसे याचेसुद्धा ॲप्लिकेशन्स आहेत, तशा याच्यासुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे बरेचसे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये पुढे काय केले जातात, यूज केले जातात. ओके. सो दिस इज नथिंग बट द बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. दीज आर द 2 टाइप्स ऑफ द बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. फर्स्ट इज द NPN, सेकंड इज द PNP. ओके. सो NPN आणि PNP मधला फरक लक्षात आला का बघा. याला आता तुम्ही असं पण म्हणू शकता की P टाईप इज सँडविच्ड बिटवीन 2 N टाईप. इन दिस N टाईप इज सँडविच्ड बिटवीन 2 P टाईप्स. ओके. म्हणजे 2 डिप्लेशन लेअर तयार झाले ना इथं. सिमिलरली इथं सुद्धा 2 डिप्लेशन लेअर तयार झाले, कारण डायोडच आहे ना एक प्रकारचा. सो हे 2 असे डायोडच आहेत ना. हीच डायग्राम मी अशी काढू का सांगा. हा N आहे, हा P आहे, चालेल का बघा. हे अशी काढली तरी चालेल ना, शेवटी 2च डायोड आहेत ना. इथं सुद्धा बघा, पहिला P आहे ना, नंतर हा N आहे, नंतर हा इकडला P आहे बघा. असं म्हटलं तरी सुद्धा चालेल ना. शेवटी 2 डायोड्स इथे कनेक्ट केले, 2 डायोड्स फक्त रिव्हर्स वेगवेगळ्या पद्धतीनं दोन्ही कंडिशन्समध्ये कनेक्ट केले. लक्षात आलं का. सो दिस इज अबाउट द BJT. बघा आजचं लेक्चर मी शॉर्टमध्ये सांगतो. आज आपण पहिला फोटो डायोडचा पॉईंट बघितला, सोलर सेलचा पॉईंट बघितला आणि तिसरा पॉईंट LEDचा बघितला आणि जस्ट सुरुवात केलेली आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरची. कदाचित पुढच्या लेक्चरला हा पॉईंट सगळा संपून जाईल, 3ऱ्या लेक्चरला. आणि 4थ्या लेक्चरला लॉजिकल गेटचा जो पार्ट आहे कदाचित पुढच्याच लेक्चरला सगळे पॉईंट संपून जातील. त्यामुळे तसा टॉपिक 3 ते 4 लेक्चरमध्ये मी संपेन असं म्हटलं होतं. त्याचे न्यूमरिकल अगदीच 1-2च फॉर्म्युले आहेत, त्याच्यावरच फारसे न्यूमरिकल याच्यावरती येत नाही. त्यामुळे त्याचं एक स्पेशल लेक्चर आपण CET क्वेश्चन्स आणि न्यूमरिकलचं लेक्चर आपण सेपरेट घेऊया. त्यामुळं आता थोडंसं थेरी असल्यामुळे पहिल्या 2-3 लेक्चरमध्ये सगळे मी थेरी संपवतो. शेवटचं लेक्चर मग आपण न्यूमरिकल्स आणि CET मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे काय असतील CETचे आत्तापर्यंतचे त्याचं डिस्कशन करूया. ओके. सो थांबूया आज आपण. सो अभ्यास करा, काही शंका असतील याच्यामध्ये लिहून ठेवा आणि तशा मला व्हॉट्सअपला विचारा. थँक्यू सो मच.